कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे आधारस्तंभ आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तथा बाबा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अमित शेठ भोई, अध्यक्ष किसन बाबा मच्छीमार संघटना फलटण, सूरज भोई उपाध्यक्ष किसन बाबा मच्छीमार संघटना फलटण तालुका व समस्त भोई नगरे परिवार आसू व फलटण। नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। इस्रायल हमास युद्ध सुरू असतानाच आता हिजबुल्लानेही इस्रायलची झोप उडवली आहे। हिजबुल्लाने गुरुवारी इस्रायलच्या अनेक लष्करी तळांवर रॉकेट हल्ले केले। यामुळे आता मध्य पूर्वेत मोठ्या युद्धाची भीती वर्तवली जाते। आपण इस्रायलच्या अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले केल्याचे हिजबुल्लाने स्वतःच म्हटले। G7 गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल झालेत। ते अनावरण करणार असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची खलिस्तानवादी आंदोलकांनी तोडफोड केल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली। मोदी एका खास विमानातून इटलीत आले असून त्यांची निवास व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये SPG कमांडो तैनात करण्यात आले। इटलीमध्ये G7 परिषद होत आहे त्यापूर्वीच देशाच्या संसदेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे चित्र बघायला मिळते। इटलीच्या संसदेत एका बिलावरून खासदारांमध्ये वादावादी झाली, एकमेकांना धरपकड आणि मारहाण झाल्याची घटना घडली। चीन आणि पाकिस्तानने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात जम्मू काश्मीरचा संबंध देण्यात आलाय। यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतलाय। हा संदर्भ पूर्णपणे अनावश्यक असून जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि यापुढेही असेल असे ठामपणे सांगण्यात आले। सौदी अरेबियाची चीन, रशिया या देशांबरोबर जवळीक वाढत आहे। सौदीच्या बाजारात अमेरिकेचं वर्चस्व कमी होत चालले। सौदी आपल्या व्यवसायाचा विस्तार करून रशिया, चीन, जपान या देशांबरोबर आपले द्विपक्षीय संबंध मजबूत करत आहे। आता सौदी सरकारने एक मोठं पाऊल उचलत अमेरिकेला झटका दिलाय। सौदीने अमेरिकेसोबत मागच्या 50 वर्षापासून असलेली पेट्रो डॉलर करार पुढे कायम चालू ठेवण्यास नकार दिलाय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या सहकारी नेत्यांना पाकिस्तानातील न्यायालयाने तोडफोडीच्या प्रकरणात निर्दोष मुक्त केलंय। इम्रान खान यांच्याबरोबर शाह मेहमूद कुरेशी आणि माजी मंत्री शेख रशीद यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले। तोडफोडीचे हे प्रकरण 2022 मधील असून जमावबंदीचे आदेश असताना बेकायदेशीरपणे मोर्चा काढून तोडफोड केल्याचा या सर्वांवर आरोप होता। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात तेथील लष्करी वास्तूंवर हल्ले केले होते। त्या प्रकरणाच्या खटल्यानंतर आपल्याला अनुकूल असा निकाल द्यावा म्हणून गुप्तचर संस्था ISI माझा व कुटुंबियांचा छळ करीत असल्याची तक्रार पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाच्या न्यायाधीशानेच केली। या न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद अब्बास यांनी लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मलिक शहजाद अहमद खान यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे। आर्थिक गर्तेत सापडलेल्या अर्जेंटिनामध्ये राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली यांनी आणलेल्या आर्थिक सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात असंतोषाचा भडका उडालाय। बुधवारी सिनेटमध्ये हे विधेयक सादर होताच राजधानी ब्युनोस आयर्समध्ये लोक रस्त्यावर उतरले। संसदगृहाबाहेर लोकांनी निदर्शने केली। कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। 45 भारतीयांचे पार्थिव घेऊन भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट देशात दाखल झाले। काल रात्री एक विशेष विमान भारतीयांचे पार्थिव परत आणण्यासाठी कुवेतमध्ये पाठवण्यात आले होते। 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर सलग तिसऱ्यांदा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन 24 पासून सुरू होत आहे। 8 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे। याबाबत लोकसभेद्वारे बुलेटिन जारी करण्यात आले। गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अजित डोवल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भारत सरकारकडून या संदर्भातील नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे अजित डोवाल हे देशातील पहिले अधिकारी आहेत।
राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संरक्षण मंत्री पदाचा कारभार स्वीकारला. पुढील 5 वर्षासाठी आपले ध्येय सांगताना राजनाथ सिंह म्हणाले की सैन्य दलाचे आधुनिकीकरण करून राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करण्यावर नवे सरकार भर देईल. देशांतर्गत संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून त्यांचा देशाला फायदा होईल. तसेच प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सैन्य दले सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मर्सिडीज बेंज महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार. यंदाच्या वर्षभरात मर्सिडीज बेंज महाराष्ट्रात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उदय सामंत यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथे भाविकांच्या बसवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत उद्धव सेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. स्पर्धेतील पुढील टप्प्यात जर दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले तर हा सामना रद्द करावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती उद्धव सेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिली. अविनाश कांबीकर यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित सुलतान या लघुपटाची जुलै महिन्यात जर्मनीत होत असलेल्या 21व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी निवड करण्यात आली. सुलतान लघुपटाचा जागतिक प्रीमियर जर्मनीत स्टुटगार्ट या शहरात पार पडणार आहे. ग्रामीण भागातून गेलेल्या कांबीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सुलतान लघुपटाचा डंका विदेशात वाजणार आहे.